आम्ही गावाला जाऊ किंवा गावावरून पुण्याला कोणी येऊ, ह्या पिशव्या अशा भाज्यांनी भरून येणार म्हणजे येणारच. कारण गावाला शेतामध्ये ना खूप मस्त असा ताजा ताजा भाजीपाला असतो. आता ह्या पिशव्या 3 ठिकाणावरून आलेला आहे. हा सगळा जे सामान आहे ना ते 3 ठिकाणचं आहे. आज पप्पा आणि दाजी आले होते तर त्यांनीच हे सगळं सामान आणलेलं होतं आणि हे घरचे सगळं शेतातलं आहे. तर सासर, माहेर आणि बहीण ह्या तिन्ही घरून ना हे सगळा काही वानवळा आलेला होता. तर आमच्याकडं असं वानवळा दिला म्हणतात. तर हा वानवळा मी काढून घेतला आणि पहा एवढं सगळं आलेलं होतं गावावरून. तर पिशव्या मस्त अशा रिकाम्या केल्या आणि त्यानंतर ना मग हे सगळं असं सेपरेट करून ठेवलं. आता वरत तर आजच पपई कापून दे म्हणत होता, पण थोडीशी कच्ची होती म्हणून त्याला म्हटलं उद्या देईल. चिकू तर अजून कच्चेच होते आणि आम्हाला भोपळगाऱ्या खूप आवडतात म्हणून स्पेशली माहेरून ना भोपळा पाठवलेला आहे हा. तर त्याच्याही भोपळगाऱ्या लवकरच मी करणार आहे. मस्त अशा शेतातल्या भाज्या आहेत ताज्या ताज्या आणि हा आमटीचा मसाला आहे आईंनी पाठवलेला. तर मी सगळ्या भाज्या निवडल्या. त्यानंतर फ्रीज पण थोडंसं साफ केला. फ्रीजमध्ये मी हे जे कवर टाकलेत ना ते खरंच खूप छान आहे, त्यामुळं फ्रीज जास्त खराब होत नाही. आणि हे कंटेनर आहे ना यामध्ये पण भाज्या खूप ताज्या राहतात. तर बरेच दिवस झाले मी हे कंटेनर वापरते, तर खूप छान आहे. तर इथं मी सगळ्या भाज्या आहेत ना त्या कंटेनरमध्ये भरून आणि उरलेल्या भाज्या मी ना ह्या बास्केटमध्ये भरून असं ठेवलं. त्यानंतर वाटाणा मी असंच ठेवला, नंतर सोलणार होते म्हणून. फ्रीज असं मस्त भाज्यांनी भरलं होतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.